खबरों पर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस के उपाध्यक्ष श्रीमती वसुधाताई देशमुख इनके जन्मदिन के अवसर पर उपजिला अस्पताल अचलपुर में रुग्णों को भोजन तथा फलों का वितरण किया गया। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस के उपाध्यक्ष श्रीमती वसुधाताई देशमुख इनके जन्मदिवस के उपलक्ष्य पर उपजिला अस्पताल अचलपुर यहां पर रुग्णों को भोजन तथा फल का वितरण किया गया। इस कार्यक्रम में श्रीमती वसुधाताई देशमुख, विजयाताई डबीर, माजी प्राचार्य वीएमई कॉलेज अमरावती, भूतपूर्व नगराध्यक्ष हरिशंकर अग्रवाल, हरिदास नाथे, गोवर्धन मोहोड, राजेश बघेले, विनायक काकड़े, रूपाली बुले, प्रकाश तरोले मामा उपस्थित। शामुक्ता के साथ शानू खान, SCN न्यूज, अचलपूर। आपल्या दूरदृष्टीनं आणि कर्तव्यनिष्ठेनं संपूर्ण मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला आपल्या कार्यकाळामध्ये सार्वजनिक विकास कामांमध्ये उजाळा आणून देणाऱ्या महाराष्ट्राच्या माजी मंत्री आणि पीपल्स वेलफेअर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती वसुधाताई देशमुख यांचा आज वाढदिवस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाबूजी अर्थात हरिशंकर अग्रवालजी यांनी आत्ताच सांगितलं की हे हॉस्पिटल जे इथे उभं आहे ते सुद्धा ताईसाहेबांच्या दूरदृष्टीमुळं, ताईसाहेबांनी आणलेल्या निधीमुळंच उभं आहे। या सर्व मतदारसंघातील जिल्ह्यातील दीनदलित दुबळ्या गरीब लोकांच्या वतीनं मी तुम्हाला आज वाढदिवसाच्या आभारपर शुभेच्छा देतो। माझ्या जन्मदिवसाच्या निमित्तानं माझ्या जिल्हा परिषदेपासून माझे सहकारी हरदासजी नाथे यांनी रुग्णांना सकाळी जेवण दिलं तेव्हा त्यांचं निमंत्रण सकाळी 11 वाजताच होतं, परंतु आज सकाळी घरी येणार बरेचसे लोक होते त्यामुळे मला येता आलं नाही, म्हणून दुपारच्या वेळेला इथे आज मी भेट दिली आणि दुपारचं जे फळ वाटप आहे ते आमच्या शहराचे अध्यक्ष प्रकाशसिंगजी तरवले यांच्या माध्यमातून आहे। इथे 30 बेडचं ग्रामीण रुग्णालय आहे, 70 बेड देऊन जिल्हा रुग्णालय तिथे करता आलं असतं, परंतु या सगळ्या लोकांना त्याचा फायदा झाला नसता। आज आजूबाजूच्या खेड्यातील मंडळींना, अचलपूरच्या मंडळींना या रुग्णालयाचा फायदा होतो आहे, ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे। आणि आता इथे जर काही कमी असेल तर त्याचाही मी विचार करीन की औषधाची कमतरता असेल, इथे डॉक्टरांची कमी असेल तर शासनाच्या माध्यमातून ते सुद्धा देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता येतील, परंतु आरोग्य सेवा ही सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे। अगदी तहहयात आयुष्यभर ज्यांनी लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या आरोग्यासाठी अतिशय कष्ट सहन करून, अतिशय परिश्रम सहन करून आपलं शरीर शिजवलं, अशा या आमच्या आवडत्या नेत्या आदरणीय वसुधाताई देशमुख, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा आज या ठिकाणी आपण आनंदानं वाढदिवस साजरा करीत आहोत। आदरणीय ताईसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथे सर्व जमलो आहोत। नाथींनी सांगितल्याप्रमाणे सकाळी रुग्णांना जेवण दिला गेला, आता फळाचं वाटपसुद्धा ताईच्या हस्ते झालं आहे। विशेष हा हॉस्पिटल जो आहे हे ताईच इथे आणलं आहे। इथे आधी जुनं हॉस्पिटल होता नगरपालिकेचा, त्यावेळेस मी सुद्धा अध्यक्ष होतो नगरपालिकेचा। हॉस्पिटल आणण्याकरता इतके प्रयत्न झाले, परतवाड्याचा जो होता की हॉस्पिटल परतामध्ये जायचा, इथे रुग्ण नाही, पण ताईने इतकं घट्ट झाला दिग्विजय खानविलकर त्यावेळेस मंत्री होते, आरोग्यमंत्री, त्यांना सांगून की बा इथे मायनॉरिटीची संख्या जास्त आहे, गरीब लोक जास्त आहे, परतवाड्यामध्ये चांगले लोक आहेत, पण तिथे आवश्यकता आहे, पण आधी इथे करा नंतर तिथे करू। ज्यांचं सतत 5 वर्षापासून ह्या अचलपूर नगरीमध्ये दवाखान्यामध्ये ताईच्या जन्मानिमित्त ह्या ठिकाणी रुग्णांना जेवण आणि फळं वाटप करतो। 2011 पासून आजपर्यंत दरवर्षी ताईच्या जन्मदिनानिमित्त करतो। हे आपण का करतो? आम्ही ह्या अचलपूर नगरीला ताईनं एवढं दिलं, म्हणजे अचलपूर शहराला, अचलपूर तालुक्याला, जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दिलं। कारण पाणी पुरवठ्याचा ज्यावेळेस प्रश्न होता, ज्यावेळेस ताई महाराष्ट्राच्या पाणी पुरवठ्या झाल्या, तर आज अचलपूरमध्ये दोन्ही वेळेस मला असं वाटत नाही की जिल्ह्यामध्ये कोणतंही महाराष्ट्रामध्ये की ज्या ठिकाणी दोन्ही वेळेस पाणी मिळते। लाडक्या नेत्या
ज्येष्ठ माननीय माजी मंत्री वसुधाताई देशमुख आज यांचा वाढदिवस आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही कुटीर रुग्णालयामध्ये आज सर्वात मोठं हे कुटीर रुग्णालय आहे आणि हे फक्त ताईंच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे आणि वेळोवेळी आम्हाला ताईंची अशीच साथ मिळालेली आहे आणि कुटीर रुग्णालयामध्ये पेशंटला कुठल्याही प्रकारचे काही प्रॉब्लेम झाल्या किंवा आतापर्यंत कुठे आता ब्लड बँक आणायची व्यवस्था वगैरे ह्या वेळोवेळी आम्हाला ताईंनी इथे मदत केलेली आहे आणि आज ताईंचा वाढदिवस असल्यामुळे आज सर्वजण इथे नाथेदादा, त्यानंतर मामा तरोले, राजू बघेले, आबिद भैया नगरसेवक, त्यानंतर बिस्मिल्ला दादा अशा आम्ही सर्वजण इथे दरवर्षी एकत्र होतो आणि कुटीर रुग्णालय अचलपूर येथे फळं वाटपचा कार्यक्रम करतो. यांनी हा कुटीर दवाखाना इथे आणला. इतकंच नाही, कॉटेज हॉस्पिटल आणि अनेक कामं झालेले आहेत. तसंच वॉटर सप्लायचे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सुद्धा पाणी पुरवठ्याच्या योजना ताईच्याच कारकिर्दीत आलेल्या आहे. लाडली लीडर वसुधाताई देशमुख को अल्पसंख्यक विधानसभा की तरफ से और हम सभी विभागों की तरफ से जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. पाच धर्म विसरून विकास कामामध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या जिल्ह्याचा विकासात्मकदृष्ट्या कायापालट करणाऱ्या आदरणीय ताईसाहेबांचा सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू राहिलेला आहे. म्हणून जगद्गुरू तुकोबारायांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले तोची साधू ओळख हवा देव तेथीची जाणावं. ताईसाहेब आपल्याकडून अशाच प्रकारची सेवा या गोरगरीब जनतेची होत राहो. याच यश न्यूज चॅनलच्या वतीनं पुनश्च तुम्हाला शुभेच्छा देतो. कॅमेरामॅन श्याम गुप्तासह मी प्रदीप खडके, यश न्यूज परतवाडा.